हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आज होता सॅटरडे आणि सॅटरडे म्हटलं की आमचं एक काम फिक्स असतं, ते म्हणजे चिंचवडला जाणं, दवा बाजारला. तर त्यासाठीच आम्ही निघालो होतो. आज वातावरण पण खूप सुंदर होतं, म्हणजे असं आभाळ आल्यासारखं होतं आणि जास्तीचं काही ऊन वाटत नव्हतं. त्यामुळं ना असं मस्त वाटत होतं. तर म्हणजे अशा वातावरणात फिरायला मला तरी आवडतं, कारण खूप भारी वाटतं ना, ऊन वगैरे काही लागत नाही त्यामुळं. आणि ऊन एवढं पडतंय ना सध्या पुण्यामध्ये, जे पुण्यामध्ये राहतात ना ते समजू शकतील. त्यानंतर येताना ना छान असा महाराजांचा जो पुतळा होता ना, तो तर आज खूप छान दिसत होता, कारण हे समोरचे झाडं जे होते ना ते थोडेसे असे उन्हामुळे म्हणा किंवा असं काहीतरी याच्यामुळे ते असे एवढे टवटवीत नव्हते, त्यामुळे ना तो पुतळा खूप छान दिसत होता. एरवी ते झाडांच्या पानांमुळे ते एवढं छान वाटत नाही रोडनी चालताना. तर ते पण म्हटलं चला थोडं कॅप्चर करूया, कारण मला तर काही आवरतच नाही. त्यानंतर घरी आले. आज होता आप्पे करायचा प्लॅन, तर म्हटलं त्यासाठी पहिले चटणी करून घेऊया म्हणून खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि मिरची घेतली होती आणि ते आता मस्त मिक्सरला लावून घेणार होते. छान असं मिक्सरला लावून घेतलं आणि मस्त वरतून ना जिरे आणि मोहरीचा तडका दिला, जो की खूप छान वाटत होता आणि एक नंबर चटणी झाली होती. काकू पण आलेल्या होत्या, तर म्हटलं काकू पण थोडीशी मदत करत होत्या. आणि नंतर तडका दिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसते चटणी. म्हणजे ही रेसिपी तर मी आप्पे कधी बनवलेले नव्हते, मी फर्स्ट टाइमच बनवत होते. त्यामुळे म्हटलं चला आज फर्स्ट टाइम करून बघूया कसे होतात. काही केल्याशिवाय तर काही शिकत नाही माणूस. त्यानंतर जसं इडलीला आपण जे बॅटर तयार करतो ना, सेम तेच बॅटर होतं, त्याच्यामध्ये काही चेंज नव्हता. पण हे थोडंसं जाडसर ठेवायचं असतं, सो ते ठेवलं होतं. त्यानंतर ना जे पॅन होतं ना, आप्पेचं पॅन, ते गरम करून घेतलं आणि पूर्ण पॅनला ऑइलिंग करून घेतलं होतं, जेणेकरून आपले आप्पे छान आणि असे चिकटणार नाही असे व्हावेत. आता हे बघून तर तुम्हाला कळलंच असेल, हा जो व्हिडिओ आहे तर हा रेसिपीचा आहे आणि मी खूप दिवसानंतर रेसिपीचा व्हिडिओ शूट केला होता. मी तर फर्स्ट टाइम आप्पे केले होते आणि सर्वांना आवडले सुद्धा होते. त्यानंतर ऑइलिंग झालं होतं आणि पॅन पण छान गरम झालं होतं. म्हटलं चला एक एक करून आता ते सर्व त्यामध्ये टाकून घेऊया. आता हे टाकून घेतलं होतं. त्यानंतर ना मी झाकण पण ठेवलं होतं एक 2-5 मिनिट, पण नेहमीप्रमाणे ती क्लिप मी ॲड करायची विसरली होती, जी की मी ठेवले होते. तुम्ही सुद्धा त्याच्यावर आवडले होते, पण सर्वांना काय जास्तीचे आवडले होते. म्हटलं चला आता आपण इथून पुढं कायम बनवत जाऊया. त्यानंतर ना म्हटलं एक एक करून सगळ्यांना असे त्यांना जे होते ना त्यांची साईड बदलून घेऊया, जेणेकरून ते व्यवस्थित ते होतील. आता याच्यावरती मी 2-5 मिनिटांना झाकण पण ठेवलं होतं, बट ती क्लिप नेहमीप्रमाणे विसरली मी ठेवायची काढायची. तर असूया. तर ते असे ना सारखे पलटीत राहायला लागतात, कारण ते ना लवकर जळतात. तर एक एक करून मी असे सर्व हे करून घेतले होते. आणि जे हे साईडचे होते ना ते 3-4 नाही असेच राहत होते. ते काय माहिती त्यांना हीट व्यवस्थित लागत नव्हती, काय माहिती. त्यानंतर काही प्लेन आप्पे केले होते आणि काही मध्ये म्हटलं थोडे व्हेजीच आपण ट्राय करून बघूया म्हणून इथे ते व्हेजीज मी कट करून घेतले होते आणि त्याचाच थोडा असा व्हिडिओ बनवला होता, ट्रान्झिशन व्हिडिओ. त्यानंतर मी त्यामध्ये घातलं होतं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, मिरची असं कट करून घेतलं होतं आणि ते घातले होते. आता हे तर मला आणि उन्नतीला काही आवडले नव्हते, पण हे शिवच्या बाबांना म्हणजे अमितला खूप आवडले होते. बट मला आणि उन्नतीला तर प्लेनच आवडले होते. त्यानंतर म्हटलं चला ते पण आपण एकदा ट्राय करून बघूया. सो मी ट्राय करून बघितले होते, बट वाटत नव्हते आणि ते नाही असे व्यवस्थित शिजत पण नाही, जसे प्लेनवाले शिजतात ना, किंवा म्हणजे आपण काय म्हणतो वाफ येते ना तशी त्यांना येत नाही आणि ते असे व्यवस्थित टेस्टला पण एवढे काही चांगले लागले नाही. परत म्हटलं चला 2-5 मिनटं झाकण ठेवून घेऊया आणि हे परत जे होते ते आपण असे पलटून घेऊया, त्यांच्या ज्या बाजू होत्या त्या. फायनली येते आमचे आप्पे तयार होते आणि खरंच खूप छान लागले. मी तुम्हाला जे म्हटलं की व्हेजिटेबलचे बघा ते असे वाटत नाही शिजल्यासारखे. बाकी खूप मस्त झाले होते आणि आम्ही खूप एन्जॉय केले, कारण छान झाले होते. ऑब्वियसली मी बनवले होते म्हणजे होणारच. त्यानंतर होता संडे, दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग स्टार्ट केला. तर आम्ही गेलो होतो बर्गर किंगला. तर म्हटलं चला काहीतरी घेऊया. उन्नती पण आलेली होती, म्हटलं उन्नतीला पण एकदा ट्राय करून बघूया उन्नतीला आवडतं की नाही, म्हणून आम्ही गेलो होतो बर्गर खायला. तर आम्ही जे बर्गर होते ते घेतले होते, बट आता माझ्या तुम्हाला रिॲक्शनवरून कळेलच की बर्गर मला कसं लागलं होतं ते. तर मी पहिले गेले होते KFCला ना, KFC मधले खूप छान होते, बट बर्गर किंगमधले काही असो
त्यानंतर ते शिव आणि बाबाचं चालू होती मस्ती. इकडे होती उन्नती आणि आम्ही 10 सव्वा 10च्या दरम्यान गेलो होतो आणि विदाऊट मेकअप हे ते काहीच नव्हतं, फक्त कामाचा ग्लो जो होता ना तो माझ्या चेहऱ्यावर होता, जो की तुम्हाला दिसत असेल. आणि उन्नतीला मी सांगत होते इकडे नसतं बघायचं, इथे बघायचं असतं. त्यानंतर आमचं जे बर्गर होतं ते आलं होतं आणि आता माझ्या याच्यावरून तुम्ही सांगा कसं झालं असेल. बाकी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही सगळे बघताय पण सबस्क्राईब कोणी करत नाही किंवा लाईक कमेंट कोणी करत नाही, तर आजच्या व्हिडिओला प्लीज कमेंट करा आणि म्हणजे कमेंट करून सांगा. तर बस आजचा मस्त असा दिवस घालवला होता, जो की संडे होता. संडे खूप रिलॅक्स असतो, बट आजचा आमचा संडे काही रिलॅक्स नव्हता, खूप सारे कामं होते. इकडे शिवने पण ट्राय केलं होतं. शिवला मी फास्ट फूड जंक फूड कधी देत नाही, बट कधीतरी चालतं, सो त्याला पण ट्राय करून बघितलं आणि त्याला खूप आवडलं. तर भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.